प्रत्येक महिन्यात 2 पंधरवडे असून एक शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्ष असतो. शास्त्रानुसार प्रत्येक पक्षातील 11व्या तिथीला एकादशी साजरी करण्यात येते. वर्षाला 12 एकादशी असून यातील आषाढ आणि कार्तिक महिन्यातील एकादशी अतिशय विशेष आणि महत्त्वाची मानली जाते. महाराष्ट्रात आषाढी एकादशीला उत्साह असतो. असं म्हणतात की आषाढी एकादशीला भगवान विष्णू झोपी जातात, त्यामुळे या एकादशीला आषाढी एकादशी शिवाय देवशयनी एकादशी म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर झोपी गेलेले भगवान विष्णू हे कार्तिक महिन्यातील एकादशीला जागे होतात, त्यामुळे ही एकादशी प्रबोधिनी एकादशी म्हणून ओळखली जाते. आणि हे जे 4 महिने असतात त्या 4 महिन्यांना चातुर्मास म्हणून ओळखले जाते. मंडळी, आषाढी एकादशी पूर्वी महाराष्ट्रातील वारकरी पंढरपूरकडे रवाना होतात. वारीत लाखोंच्या संख्येत वारकरी पदयात्रा करत मुखी विठ्ठू माऊलीचा नामाचा गजर करत भक्तीत लीन होऊन पंढरपुराकडे प्रस्थान करतात. पावसाच्या सरी, हातात भगव्या पताका, डोक्यावर तुळशीचं वृंदावन, नाचत गात विठुरायाच्या भेटीला आतुर वारकरी मैलांचा प्रवास करतात. हा नयनरम्य आणि भक्तिमय सोहळा पाहण्यासाठी परदेशातील पाहुणे येतात. असा हा सोहळा कधीपासून सुरू होणार आहे, त्यासोबत यंदा आषाढी एकादशी कधी? यंदा आषाढी एकादशीला वारीला सुरुवात 19 जूनला होणार आहे. तर आळंदी आणि देहूमधून पालख्या विठुरायाच्या भेटीला निघणार आहेत. संत तुकाराम महाराजांची पालखी देहूवरून 18 जून तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीवरून 19 जूनला प्रस्थान करणार आहे. यंदा आषाढी एकादशीचा सोहळा हा 6 जुलै रोजी असणार आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी तिथी ही 5 जुलै संध्याकाळी 6:58 सुरू होणार असून 6 जुलै रोजी रात्री 9:14 पर्यंत असणार आहे. अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार 6 जुलै 2025 रोजी आषाढी किंवा देवशयनी एकादशीचे व्रत केलं जाणार आहे. एकादशीचे पारण 7 जुलै रोजी सकाळी 5:29 ते 8:16 या वेळेत केले जाणार आहे.